तर बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 1 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता ही आणखीन वाढणार असल्याचं म्हटलं गेलंय। तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसंच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। वाशिम शहर, दोडकी, शिरपूर, मालेगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्वच धरणं नदी नाले ओसंडून वाहू लागली आहेत। दरम्यान साक्री तालुक्यामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे। धुळे शहराजवळ असलेल्या लळिंग कुरणातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय। गेल्या आठवड्याभर राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र काही भागात पावसाने काहीशी उघडदीप दिली आहे। या पावसामुळे राज्यातील 25 धरणांमध्ये 90% पाणीसाठा जमा झाला आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला 11,924 क्युसेक्स विसर्ग कमी करून 7,975 क्युसेक्स करण्यात आलाय। त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। नाशिक जिल्ह्यात मोठ्या आणि मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये ऑगस्ट अखेर 91.89% साठा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणामधून आतापर्यंत तब्बल 55 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाला आहे। त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने 65% पातळी गाठली आहे। त्यामुळे पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक यांच्यात होणाऱ्या संघर्षाला किमान या वर्षासाठी तरी विराम मिळाला आहे। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये डाळिंबाचा उच्चांकी भाव मिळाला आहे। संगमनेर बाजार समितीमध्ये डाळिंबाला प्रति किलो 251 ते 350 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे। शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असताना हळद, सोयाबीनचे दर घसरलेत, तर आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ झाल्याचं चित्र औंध नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतंय। शासनाने ज्वारी खरेदीसाठी नाफेड अंतर्गत आधारभूत किमती ठरवून खरेदी सुरू केली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंद करणं गरजेचं आहे। त्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे।